वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। जाळीमंदी पिकली करवंद या लावणीच्या शब्द प्रतिभेचा वास्तवात अनुभव सध्या बोरपाळले पंचक्रोशीत पाहावयास मिळत आहे। शाहूवाडी तालुका हा डोंगराळ आहे। या तालुक्यात जंगल व मुलकीपट डोंगर रांगामध्ये टपोरी जांभळे आणि काळी कच्ची करवंद मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात। या रानमेव्यावर उपजीविका करणाऱ्या धनगर बांधव व महिला काळी मैना घेऊन सध्या बोरपाळले पंचक्रोशीत दाखल झाले आहेत। परिसरातील आरळे, देवाळे, सातवे, मोहरे, शहापूर आदी गावांमध्ये काळी मैना एवढाच महिना अशी साथ दुपारच्या वेळी ऐकू येते। त्यावेळी आबालवृद्ध या महिलांकडे जाऊन खरेदी करताना दिसतात। या परिसरात यावेळी वळीव पावसाच्या सरी उशिरा बरसल्या, त्यामुळे जांभूळ, करवंद, आंबा, आळू, नेरली, काजू यांचा हंगाम उशिरा सुरू झाला। तरीही अजून शाळांना सुट्टी असल्याने बालचमू अंगणात खेळतानाच काळी मैना एवढाच महिना अशी हाक ऐकू येते आणि खेळ सोडून या महिला विक्रेत्यासमोरच फेर धरला जातो। दराची विचारपूस होते। पालकांकडे या काळी मैना खरेदीसाठी हट्ट धरला जातो। थोडी घासाघीस होऊन सौदा ठरवला जातो। 20 रुपये चिपटे अथवा 2 रुपयाला वाटी असे माप ठरवले जाते। घरात गेल्यानंतर काळी मैना धुवून स्वच्छ करून त्यावर मीठ भुरभरून आंबट गोड चवीचा आस्वाद घेतला जातो। महिला विक्रेत्यांची लगबग मजल दरमजल करीत पंचक्रोशीतील अन्य गावांमध्ये जाते। तिथेही त्यांना हाच सुखावह अनुभव येतो। काही महिला विक्रेत्याकडे जांभूळ, करवंदे याबरोबरच रायवळ, चिंचेचा गोळा यासारख्या रानमेव्यांची भर असते। त्याचाही खप बऱ्यापैकी होताना आढळत आहे। एकंदरीत बोरपाळलेवासी जाळीमंदी पिकली करवंद या गीतातील शब्दभावानुसार डोंगरातील काळ्या मैनेवर फिदा होऊन त्याचा आस्वाद घेत आहेत। तसेच शाहूवाडी तालुक्यातून जमा झालेली करवंद एकत्र करून ती व्यापाऱ्यामार्फत कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठवली जातात। एका पाटीला 350 रुपये दर मिळत आहे। वारणा न्यूज साठी सुषमा निकम, सातवे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.